नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला पिवळ्या बटाट्याची भाजी ते सुद्धा वाटण घालून कशी करायची हे दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सुरुवातीला मी कढई चांगली तापून घेतली, त्यामध्ये तेल घातलं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घालू शकता। तेल चांगलं तापलं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची। मोहरी चांगली तडतडून झाली की यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊयात। तर जिरे मोहरी तुम्ही पाहू शकता चांगली तडतडून झाली आहे। आता यामध्ये उभा चिरून घेतलेला मी एक कांदा सुद्धा घालणार आहे। तर कांदा साधारण 2 ते 3 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे साधारण 2 ते 3 मिनिट कांदा छान परतून झाला आहे। आता यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे। तर या वाटणामध्ये मी मिरची, लसूण, आलं घातलं होतं आणि मिक्सरमध्ये छान वाटून घेतलं। आता वाटण साधारण 1 मिनिटभर फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी थोडंसं मीठ देखील घालणार आहे, जेणेकरून जे वाटण घातले त्यामध्ये मिरची आहे ती उधळणार नाही। तर अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं। वाटण छान फोडणीमध्ये परतून झाले। आता यामध्ये 1 चमचाभर मी हळद घालून घेते। हळद घातल्यावर 1 मिनिटभर पुन्हा एकदा छान परतून घेऊयात। आता या भाजीसाठी लागणारे बटाटे मी आधीच उकडून घेतले होते। उकडून घेऊन त्याची सालं काढून छान कट करून एका साईडला ठेवून दिले होते। आता हे फोडणीमध्ये घालून घेऊया। कट करून घेतलेला बटाटा फोडणीमध्ये घातल्यावर साधारण 2 मिनिटे छान फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी आधी मीठ घातलं होतं, त्यामुळे मी आवडीनुसार थोडंसं मीठ घालून घेतले। त्यामध्ये अजून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालायची। आता बटाटा छान फोडणीमध्ये परतून घेऊयात। हा बटाटा खायला अप्रतिम लागतो। तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा अगदी तोंडी लावायला सुद्धा करू शकता। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, पण चवीला अगदी भन्नाट लागतो, त्यामुळे नक्की ट्राय करून पहा। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर जवळजवळ आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे। तुम्ही पाहू शकता अगदी रंगही खूप छान आलेला आहे। अगदी डब्यासाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता।